रामराया धावत आले हनुमानाला छातीशी लावलं. हनुमाना खरं आहे, रामापेक्षा रामाचं नाव मोठं आहे. देवाचं आणि सगुण साकार रूप अति तेजमय आहे, निर्गुण निराकार रूप अति सूक्ष्म आहे. नाव धरून ठेवा की भगवान आपल्या हातात आहे. तेव्हा नामाचं महत्व सांगितलं. जनाबाई पंढरपूरला राहत होती. जनाबाई कोण होती? नामदेवाच्या घरी काम करणारी एक बाई तिथे, आणि सडा सारवण धुणं भांडी सगळी कामं करत असे, आणि फावल्या वेळामध्ये ती शेण गोळा करत असे. घरी 5-7 गाई होत्या नामदेवाजवळ, त्याचं शेण, बाकी मग बाहेरून गाईचं शेण आणायची. कशा करता? त्याच्या गोऱ्या करायच्या, आणि त्या गोऱ्या आजकाल गरीब लोक शेण आणतात, गोऱ्या करतात आणि विकतात. ती विकत नाही, ती फक्त साधू संतांची सेवा व्हावी, पाणी गरम करून त्यांच्या हातपाय धुवायला पाणी, त्यांच्या स्नानाला पाणी, म्हणून ती हे करत होते. आणि ती कबीरदासजी महाराजांनी संतांचं महत्व संत विशेष रूपाने जाणतात. कबीरदासजी महाराजांनी ते काशीला राहत होते, त्यांनी तिथे कीर्ती आहे. संतांना संत चांगले ओळखतात, संतांचं महत्व संत चांगले जाणतात. तेव्हा कबीरदासजी आणि जनाबाई यांच्या वयामध्ये 49 वर्षाचं अंतर होतं. ही इतकी तरुण होती आणि हे म्हातारे होते. आणि नामदेव आणि कबीरदासजी यांचा फार चांगले संबंध होते, कारण नामदेवाचा आणि पंजाबामध्ये पुष्कळ प्रचार आहे. शीख लोकांचे नामदेव, शीख लोकांचा जो धर्मग्रंथ आहे, ग्रंथ साहेबा त्याचं नाव, त्यामध्ये नामदेवाचं नाव आणि पुष्कळ आलेलं आहे. आणि नामदेव पंजाबामध्ये बरेच वेळ जात होते. पंजाबामध्ये नामदेव जात होते, तर नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन होते. ज्ञानेश्वर महाराज नामदेवाच्या बरोबर 3 वेळेला तिथे पंजाबात गेले होते. आपल्याला खांब दिसतो ना, हा खांब हिरण्यकश्यपच्या महालाचा खांब आहे. हिरण्यकश्यपची राजधानी कुठे होती? पंजाबमध्ये मुलतान नावाचं शहर आहे, तिथे हिरण्यकश्यपची राजधानी होती. आणि आम्ही आपल्याला काल सांगितलं की हरिपाठाचे जे अभंग आहेत ते किती अभंग आहेत? हरिपाठाचे अभंग 28 आहे. पहिला अभंग जो आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे, हा पंजाबात लिहिला गेला. कसा लिहिला गेला? आणि पंजाबामध्ये हे जात होते, नामदेव पुष्कळ जायचे. तेव्हा मुलतानला, जिथे आणि प्रल्हाद आपली तपस्या करायला मुलतान पासून 60 मैल अंतरावर आणि एक मुलतान जंगल आहे, त्याचं नाव मुलतान जंगल होतं. तिथे प्रल्हाद आपली तपस्या करायला जात असत. तपस्या करायला प्रल्हाद तिथे जायचे. केव्हा जायचे? रात्र 3 वाजता घोड्यावर बसून निघायचे स्नान करून, कारण 3:30 वाजतापासून ब्राह्ममुहूर्त सुरू होतो. रात्र 3:30 वाजतापासून सकाळी सूर्योदयापर्यंत ब्राह्ममुहूर्त असतो. आणखी एक आपल्याला ब्राह्ममुहूर्ताचं विशेष सांगून देऊ. ब्राह्ममुहूर्तावर 1 दिवस जर आपण नामस्मरण केलं ना, फक्त 1च दिवस, मग काय उठायचं, स्नान करायचं काही नाही. आपलं स्वास्थ्य ठीक नसेल काही नाही, आपण पडून राहा आणि गरमी होत असेल पंखा सुरू करून द्या, खूप कूलर सुरू करा, आणि थंडी वाजत असेल अंगावर पांघरून घ्या, आणि नामस्मरण 3:30 वाजतापासून करत राहा, आणि अंथरुणावर पडल्या करत राहा. सुरू 1 दिवस जर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला 18 महिने साधना केल्याचं फळ मिळतं, असं महाभारतामध्ये वनपर्वामध्ये धौम्य ऋषींनी पांडवांना जे ज्ञान सांगितलं ना, त्यात लिहिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या मी पूर्ण वनपर्व इथे सांगणं शक्य नाही आहे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगू. तर हे त्या महाभारतात वनपर्वामध्ये त्याने लिहिलेलं आहे, ते ब्राह्ममुहूर्तावर. तर प्रल्हाद ब्राह्ममुहूर्तावर जाऊन तिथे आपली साधना करून परत केव्हा यायचे? राज्यानंतर हिरण्यकश्यपापर्यंत प्रल्हाद सांभाळत होते. त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मला वेळ नाही मिळत म्हणून. 12 वाजेपर्यंत तिथे साधना करायचे, म्हणून त्याचं नावच आता प्रल्हादपूर झालेलं आहे. सध्या मुलतान देखील पाकिस्तानामध्ये गेलेलं आहे, आणि ते प्रल्हादपूर पाकिस्तानामध्ये आहे. सध्या जाण्यासारखी स्थिती नाही, पण अजून देखील तिथे त्या ठिकाणी
वैशाख शुद्ध चतुर्दशीला तिथे यात्रा भरते. नरसिंहाचं प्राकट्य वैशाख शुद्ध चतुर्दशीला झालेलं आहे तिथे. तर तेव्हा त्यावेळेला ज्या ठिकाणी संत महात्मा आपली पूजापाठ करतात, नामस्मरण करतात, तिथे त्या स्थानाचं दर्शन जरूर घ्यावं आपण. आपल्याला पुष्कळ आणि त्याचा लाभ होतो त्या ठिकाणी. तेव्हा यांनी विचार केला की प्रल्हाद तिथे साधनेला जात होते, आपण देखील तिथे जाऊन बघूया. ज्ञानेश्वर आणि नामदेव दोघे जण गेले तिथे, कारण पंजामातानाशी जातच होते. तिथे गेले. जाताना आपले खाण्याची सामग्री बरोबर घेऊन गेले. तांब्या होत आहे, पाणी कुठेही मिळतच असते, पाणी का म्हणून तिथे गेले. आणि तिथे बघितलं, आज देखील आपण जर तिथे गेलात ना प्रल्हादपूरला, आज जाण्यासारखी स्थिती नाही, परवाना मिळतो आपल्याला, पण आतंकवाद वगैरे तिथे फार झालेला आहे आता. त्या प्रल्हादपूरला तर जास्तच आहे तिथे. तर तिथे आजही एकच विहीर आहे आणि त्या विहिरीतनं वरनं पाणी येते. पूर्वी पाणी नव्हतं. ते पाणी कसं येते हे आपल्याला सांगून देतो हा नामस्मरणाचा चमत्कार सांगतो आपल्याला. चमत्कार नाही, हा इतिहास आहे. आपण जाऊन बघू शकता आजही तिथे. पण आता जाण्यासारखी सध्या स्थिती नाही, तरी परवाना मिळतो. आणि तर हे तिथे गेले. प्रल्हाद ज्या ठिकाणी साधनेला बसत होते तिथे दर्शन वगैरे केलं. आणि मग आता भूक लागली, बरोबर सांग, पण पाणी नाही. तिथे एकच विहीर, आणि ती विहीर अतिशय खोल. त्यातलं पाणी दिसत होतं, पण यांच्याजवळ दोरी नाही, काही नाही. मग काय करणार त्यांनी? आता काय पाणी असल्याशिवाय खायचं कसं? भूक तर खूप लागली. म्हणून दोघांनी आपले पागोटे सोडले, एकमेकाला बांधले, पण ते पाण्यापर्यंत पोहोचे ना. मग काय करायचं? धोतर सोडले. गजानन महाराज की जय. दोघे होते, धोतर सोडले तरी पाण्यापर्यंत पोहोचे ना. मग ज्ञानेश्वर योगाच्या क्रिया जाणत होते. योगामध्ये लिंगदेह बाहेर काढता येतो, आणि लिंगदेह बाहेर काढता आणि जाऊन मग पुन्हा योगक्रियेने तो आतमध्ये ठेवून द्यावा लागतो. लिंगदेह बाहेर काढल्यानंतर त्या शरीराची रक्षा करावी लागते. आणखी एक चमत्कार सांगू. रात्र समजा आपल्याला अतिशय तहान लागली आणि आपण उठलो नाही, तर मग काय, आपला लिंगदेह बाहेर निघतो आणि एखादं जे काही पाण्याचं हे उघडं असेल तिथे जाऊन पाणी पिऊन येतो. जर तिथे आणि ते पाणी प्यायला गेला आणि तिथे कोणी झाकण ठेवून दिले तर हा उठत नाही. तेव्हा त्याचे प्रत्यक्ष प्रमाण बघितलेलं आहे, उठत नाही. तेव्हा तो लिंगदेह तो बाहेर निघतो, जीवात्मा पाणी पितो आणि प्रसन्न होतो. शरीराच्या आवश्यक गोष्टी शरीर आपलं बरोबर करून घेते तिथे. तर त्या ठिकाणी यांना योगाची क्रिया येत होती ज्ञानेश्वर महाराजांना. तर यांनी सांगितलं, नामदेवा आता आपापल्या साधनेने आपण पाणी घेऊन येऊया. मी माझा लिंगदेह बाहेर काढतो, माझ्या स्थूल देहाची तू रक्षा कर. स्थूल देहाची रक्षा न झाली त्याचं काय होतंय व्यासांनी आधी सांगून दिलं, धुंदुकारी होतो. म्हणून धुंदुकारीची कथा सुरुवातीला सांगितलेली आहे. सगळं जे भागवतात लिहिलेलं आहे ना, अगदी आणि योग्य लिहिलेलं आहे. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे सायंटिफिकली लिहिलेलं आहे सगळं, कुठे काही गडबड नाही आहे अजिबात तिथे. तर त्यामुळे म्हणे आता तो रामदेवाने सांगितलं ठीक आहे, गेले आणि पाणी पिऊन आले, मी संतुष्ट, आता तुझ्या साधनेने तू जा. रामदेवाने सांगितलं हे काढणं आणि गाळणं मला तर काहीच येत नाही. मग पाणी कसं पिणार? नामदेवांनी काय केलं? नामदेवाला योग पाणी पाजत नाही, विठ्ठल पाणी पाजतो. काय योगाने आपलं शरीर सुदृढ राहील, उत्तम होईल. आपल्याला माहिती आहे पूज्य रामदेव बाबा खूप योगाबद्दल सांगतात. शेवटी काय सांगतात की परमेश्वराला विसरू नका. योग शरीर चांगलं ठेवेल, पण शेवटी आणि परमेश्वराच्या शिवाय तुमच्यावर कोणी कृपा नाही.